नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. आज आपण विशेष चर्चा करणार आहोत, सविस्तर चर्चा करणार आहोत बेधडकमध्ये. अर्थातच असा एक विषय की जो विषय सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. नेहमीप्रमाणे हा विषय खरं तर खूप मोठा आहे आणि त्यामुळे आपण जवळजवळ येणाऱ्या 1.5 तासामध्ये या संदर्भातली चर्चा करणार आहोत. अर्थात केंद्र सरकारने जो नुकताच आर्थिक, सामाजिक आणि जातीय सर्वेक्षण केलेलं आहे, ते सर्वेक्षण संपूर्ण भारतामध्ये 2011 ते 2013 या काळामध्ये झालं. या काळातलं जे सर्वेक्षण होतं ते ग्रामीण भारताचं हे सर्वेक्षण होतं. या ग्रामीण भारताची परिस्थिती नेमकी काय ती आम्हा सगळ्या शहरी लोकांना जशी माहिती असली पाहिजे तशीच खरं तर सर्व दूर ही माहिती जाण्याची गरज आहे आणि या माहितीतनं नेमके काय अर्थ आपल्याला काढायचे ते येणाऱ्या या चर्चेमध्ये आपण बघणार आहोत. काही प्रश्न त्या निमित्ताने आपण उपस्थित केलेले आहेत. या प्रश्नांमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अर्थातच सामाजिक, आर्थिक आणि जातीय सर्वेक्षणाअंती सरकार देशातील सामाजिक दरी मिटवू शकेल का, हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे. अर्थात सरकारने जे म्हटलेलं आहे की या सगळ्या सर्वेक्षणाच्या मागे त्यांना विकास साधायचा आहे, वेगवेगळ्या जाती गटांना बरोबर घेऊन त्यांचा सहभाग आणि समावेश वाढवून त्यांना विकास साधायचा आहे. हा विकास कसा सरकार करणार आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. जातीय जनगणनेबाबत सरकार सावध भूमिका घेते का, कारण सामाजिक आणि आर्थिक वास्तव या निमित्ताने समोर आणलेलं आहे या सर्वेक्षणामधनं सरकारनं. मात्र त्याच्यातली जातीय माहिती जी आहे ती अजून आपल्यासमोर आलेली नाही आहे. कदाचित त्या जातीय माहिती न येण्यामागे काही कारणं आहेत का, त्याच्यामागे काही राजकीय कारणं आहेत का, हे सुद्धा त्या निमित्ताने आपण तपासणार आहोत. अर्थात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा त्यामुळे आपल्या समोर येतो, तो म्हणजे जातीनिहाय जनगणनेमुळे देशातलं राजकारण आमूलाग्र बदलणार आहे का. अर्थात जातीनिहाय जनगणना ही 1931ला झालेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये आत्तापर्यंत जातीय जनगणना झालेली नाही. ही जनगणना देशपातळीवरती सर्व दूर शहरात आणि खेड्यांमध्ये ही होणार आहे का, कशा पद्धतीनं होऊ शकते, हेही त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. आपल्यासोबत नेहमीप्रमाणे मान्यवर आहेत, तज्ज्ञ आहेत. हरी नरके आपल्यासोबत आहेत, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक. आपल्यासोबत रझिया पटेल आहेत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या. सुषमा देशपांडे आपल्यासोबत आहेत, लेखिका. आणि महेश म्हात्रे स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत, IBN लोकमतचे कार्यकारी संपादक. आणि अर्थातच थोड्या वेळापूर्वी आम्ही प्रकाश आंबेडकर, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष, त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली. ते सुद्धा या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणार आहेत. अर्थात त्यापूर्वी आपण पाहूयात हा जो विशेष सर्वे आहे त्या सर्वेमध्ये, या सर्वेक्षणामध्ये काय निरीक्षणं समोर येत आहेत ती. अर्थात ही जी सर्वेक्षणं आहेत या सर्वेक्षणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आपल्यासमोर येतो तो म्हणजे 3/4 लोक हे जे ग्रामीण भागामध्ये राहत आहेत, या ग्रामीण भागातल्या लोकांच्या संदर्भातलं हा सर्वेक्षण केलं होतं. एकूण 17.91% 91 कोटी ही जनसंख्या या निमित्तानं त्याच्यामध्ये राहिलेली आहे. आपण बघूयात ग्रामीण भागातल्या कुटुंबांची संख्या किती होती या सर्वेक्षणामध्ये. 17.91 कोटी अशी ही संख्या आहे. आणि या व्यतिरिक्त काही पुढची जी निरीक्षण आहेत ती आपण बघूयात. आर्थिक सामाजिक सर्वेमध्ये प्राप्तिकर जमा करणारी कुटुंब म्हणजे इन्कम टॅक्स देणारी जी कुटुंब आहेत ते 4.6% आहेत या सर्वेक्षणामध्ये. भीक मागून जगणारी कुटुंब जी आहेत ती 0.37%. एकूण ही जी कुटुंब आहेत ती 6 लाख कुटुंब आहेत. 6,68,000 कुटुंब या सगळ्यामध्ये आलेली आहेत जी भीक मागून जगणारी कुटुंब आहेत. मोबाईल फोन असणारी कुटुंब जर बघितली तर त्यांचं टक्केवारीमध्ये प्रमाण बघितलं तर 68% जनतेकडे ग्रामीण भागातल्या मोबाईल्स आहेत. उपजीविकेसाठी मजुरीतून उत्पन्न जे कमवत आहेत ते 51% माणसं आहेत. म्हणजे थोडक्यात 51% भारतातली ग्रामीण जनता जी आहे ती केवळ आणि केवळ मजुरीवरती अवलंबून आहे. ह्या जनतेला दुसरा कुठलाही मासिक स्रोत नाही आहे आर्थिक त्यांच्या उपजीविकेसाठीचा. दुचाकी असणारी कुटुंब ज्यांच्याकडे 2 चाकी गाड्या आहेत अशी ग्रामीण भारतामध्ये केवळ आणि केवळ 17.43% इतकीच माणसं आहेत. कार असणारी कुटुंब जी आहेत ती 2% आहेत ग्रामीण भारतामध्ये, केवळ आणि केवळ 2%. हे ग्रामीण भागाचं वास्तव आहे आणि जे ग्रामीण भागाचं वास्तव आपल्या समोर आलेलं आहे. एकूण जर अशिक्षित लोकांची संख्या आपण ग्रामीण भागातली बघितली तर 44%, 44.5% ही अशिक्षित मंडळी आहेत. ग्रामीण भागामध्ये पदवीधारक आहेत ते केवळ आणि केवळ 3.35% इतकीच मंडळी त्याच्यामध्ये दिसत आहेत. उच्च माध्यमिक शिक्षण असलेली 5.41% माणसं आहेत ग्रामीण भागामध्ये आणि प्राथमिक शिक्षण घेतलेली 14%, केवळ 14% माणसं या भारताच्या ग्रामीण भागामध्ये आहेत. अर्थात हा जो काही सर्वेक्षण केंद्र सरकारने आपल्या समोर आणलेलं आहे धक्कादायक असं सर्वेक्षण आहे. कदाचित आपल्याला
या सर्वेक्षणामधनं अत्यंत जबाबदारपणे याच्यातले अर्थ शोधावे लागणार आहेत, कारण आपण शहरामध्ये अनेक जण राहतो आणि शहरामध्ये राहत असताना या सगळ्या विदारक परिस्थितीची जाणीव आपल्याला नसते म्हणा, किंवा कदाचित आपण ती सोयीस्करपणे विसरतो आणि या सगळ्या परिस्थितीमधनं नेमकी ग्रामीण जनता काय करते भारतातली ते आपल्याला या निमित्तानं तपासायचं आहे। अर्थात या निमित्तानं आपण जी चर्चा सुरू करतोय त्या चर्चेमध्ये आपल्यासोबत आता हरी नरके आहेत। हरी नरके, तुम्हाला अर्थात या संदर्भातला पहिला प्रश्न विचारायचा आहे, कारण जातीनिहाय जनगणना असेल किंवा सामाजिक आणि आर्थिक पाहणी असेल, ओबीसींच्या संदर्भातले प्रश्न असतील, तुम्ही सातत्यानं हिरिरीने अनेक वर्ष बोलताय। जे सर्वेक्षण समोर आलेलं आहे, सामाजिक आर्थिक सर्वेक्षण आहे, ग्रामीण भारताचं हे सर्वेक्षण आहे, जर नीट डोळसपणे बघायचं झालं या सर्वेक्षणाकडे तर खरं तर धक्का बसतो। तुमची काय प्रतिक्रिया आहे? मंदार, मला स्वतःला असं वाटतं की 3 जुलैला केंद्र सरकारने ही जी आकडेवारी घोषित केलेली आहे त्याच्या मागे थोडं आपण जाऊया आणि तुम्ही म्हणालात तसं 1931 साली पहिल्यांदा जातनिहाय जनगणना जी आपण करत होतो ते आपण थांबवलं। म्हणजे साधारणपणे 80-85 वर्षापूर्वी आपण हे काम थांबवलं। तोपर्यंत 1872 पासून 1931 पर्यंत दर 10 वर्षांनी अशा पद्धतीची जनगणना व्हायची आणि हे सगळे आकडे दर 10 वर्षांनी उपलब्ध व्हायचे। 1931 साली मात्र या संबंधामध्ये केंद्र सरकारने, त्यावेळेला ब्रिटिश सरकारने काम करायचं, पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये बदल करायचं ठरवलं आणि 41 पासून अशी जनगणना झाली नाही। पण 51 पासून दलित समाजाच्या बाबतीमध्ये, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक यांच्या बाबतीमध्ये मात्र जातनिहाय जनगणना होत राहिली किंवा त्या संबंधीचं सामाजिक, आर्थिक आणि त्या संबंधातलं जे काही वास्तव आहे ते पुढे येत राहिलं आणि त्याच्यातून आपल्याला नियोजन करता येऊ लागलं। प्लॅनिंग कमिशनमध्ये, नियोजन आयोगामध्ये काम करत असताना कन्सल्टेटिव्ह ग्रुपमध्ये आम्ही काही मंडळींनी हा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित केलेला होता आणि सामाजिक पातळीवर महात्मा फुले समता परिषदेने हा विषय लावून धरलेला होता की या संबंधामध्ये ज्या पद्धतीने आपण विशेष घटक योजनेच्या द्वारे आपल्या अर्थसंकल्पामध्ये अनुसूचित जातींसाठी आणि अनुसूचित जमातींसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विकासासाठी निधी उपलब्ध करून देतो, त्याचप्रमाणे 1990 साली मंडल आयोग लागू झाल्यानंतर ओबीसींसाठी सुद्धा अशा पद्धतीची उपघटक योजना असली पाहिजे आणि त्यांच्या सुद्धा विकासासाठी केंद्र सरकारने असा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे। पण तो निधी मागितल्यानंतर पहिला प्रश्न विचारला जायचा की किती द्यायचा, कारण लोकसंख्याच माहित नाही। आणि म्हणून प्लॅनिंग कमिशनच्या कन्सल्टेटिव्ह ग्रुपमधनं या संबंधामध्ये जी मांडणी झाली त्याच्यामधनं 11व्या पंचवार्षिक योजनेच्या अहवालामध्ये केंद्र सरकारने हे मान्य केलं की अशा प्रकारची जनगणना झाली पाहिजे आणि अशा प्रकारची जनगणना झाल्याशिवाय आपल्याला आरोग्य, शिक्षण, रोजगार, घरं या संबंधामध्ये निधी राखून ठेवून विकासाच्या कार्यक्रमाला सुरुवात करता येणार नाही। या संबंधामध्ये मला मुद्दाम सांगायचंय तुम्हाला की 6 जून 2010ला लोकसभेमध्ये हा प्रश्न पहिल्यांदा समीर भुजबळ यांनी उपस्थित केला होता आणि त्या चर्चेमध्ये शरद यादव, गोपीनाथ मुंडे अशा अनेक लोकांनी त्याला पाठिंबा दिला होता आणि 2010 साली केंद्र सरकार हे करायला तयार नव्हतं। विरोधांमधल्या सुद्धा काही लोकांचा याला विरोध होता, त्यांनाही ते व्हायला नको होतं। परंतु जसजसा जोर वाढत गेला या संबंधामध्ये 2011 साली हिंदूमध्ये मी स्वतः एक लेख लिहिलेला होता आणि हे करणं कसं गरजेचं आहे, त्याशिवाय आपल्याला विकासाच्या योजना कशा आखता येत नाहीत याच्याकडे लक्ष वेधलं होतं। 2012 साली या विषयावर मी एक पुस्तकही प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये याची गरज सविस्तरपणे मांडलेली आहे। 2011 साली 2 ऑक्टोबरला केंद्र सरकार नमलं आणि त्यांनी हे काम सुरू केलं। प्रत्यक्षात 6 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करायचं होतं, पण जवळजवळ आता 3-4 वर्ष त्याच्यामध्ये गेली आणि आता फक्त ग्रामीण भारताचा अहवाल आलेला आहे, अजून शहरी भारताचा अहवाल यायचा आहे। आणि त्याचबरोबर केंद्र सरकारने जातनिहाय आकडेवारी घोषित करायचं या निमित्तानं जे कबूल केलेलं होतं ते मात्र केलेलं नाहीये। ती आकडेवारी अजूनही त्यांनी गोपनीय ठेवलेली आहे। त्याच्या मागचं सामाजिक राजकीय कारण आपण शोधू, पण या निमित्तानं पहिली गोष्ट होणार आहे ती अशी, 1990 साली मंडल आयोग जो लागू केला त्या मंडल आयोगामध्ये आपण दिलेलं जे आश्वासन होतं की इतर मागासवर्गीयांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे, त्यासाठी निधी राखून ठेवणं, त्यासाठी विकासाच्या योजना, आरोग्य, शिक्षण, रोजगार याच्यासाठी आखणं, या संबंधातली जी पायाभूत माहिती आहे ती पहिल्यांदा आता उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे आता मला असं वाटतं की या वाटा खुल्या होतील। नक्की तुम्ही म्हणताय की ही पायाभूत माहिती पहिल्यांदा उपलब्ध झालेली आहे। अर्थात या पायाभूत माहितीकडे कशा दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे तो सुद्धा त्यातनं कळीचा मुद्दा असणार आहे। रजिया पटेल, तुम्हाला या सगळ्या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवरती काय वाटतंय? तुम्हाला किमान या संदर्भातला विश्वास आहे का की येणाऱ्या काळामध्ये मग तो जातीय असमतोल असेल, जातीय वेगवेगळ्या जाती गटांमधले जे मागास वर्ग असतील त्यांच्या संदर्भातला असेल किंवा अगदी मुस्लिम किंवा
वेगवेगळ्या धर्मातले जे काही गट आहेत, विशिष्ट आर्थिक मागासलेले गट आहेत, त्यांच्यापर्यंत हे सगळं पोहोचेल, जी काही विकासाची गंगा वगैरे आपण म्हणतो ते पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून हे आकडे आता येणाऱ्या काळात बोलके ठरतील, इतका विश्वास या आकड्यांमध्ये तुम्हाला वाटतोय का? याच्यात याबद्दल वाद नाही की समाजाच्या आणि राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा सर्वे आहे, याच्याबद्दल काही वाद नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे की या सर्वेक्षणामधनं 73% लोक भारतातले खेड्यात राहतात हे समोर आलेलं आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी हे नीटपणे पाहिलं पाहिजे. आणि जसं हे सामाजिक आर्थिक ते म्हणतायत, तर आर्थिक जसं स्वरूप समोर येत आहे की खेड्यामध्ये पराकोटीचं जे वंचितता आणि दारिद्र्य आहे त्याच्यात 56% भूमिहीन आहेत असं हे सर्वेक्षण सांगतं. आणि त्याचा सामाजिक पैलू जो आहे, सामाजिक बाजू जी आहे ती अशी आहे की या 56% भूमिहीन जे आहेत त्याच्यात 70% एचसी आहेत. त्याच्यामुळे याचा हा सर्व्हे जो आहे अनेक बाजूंनी डोळ्यात अंजन घालणारा आहे. याच्यामध्ये 74% घरं जी आहेत ती 5,000 रुपये खाली त्यांचं इन्कम आहे हे आपल्याला दिसतं. त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक या दृष्टीने आपल्याला हे दिसतं. त्यामुळे विकासाचे जे डोळे दिपवणारं शब्दांचे बुडबुडे उभे केले जातात त्या पार्श्वभूमीवर आपण हे पाहिलं तर आपल्याला हे दिसेल की 73% लोकांची भारतामध्ये काय परिस्थिती आहे सामाजिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टीने. आणि त्याच्यात मला असं दिसतं की त्यामुळे आज फार गंभीरपणे विचार करावा लागेल सत्ताधाऱ्यांना की ही परिस्थिती असताना, ग्रामीण भागाची ही परिस्थिती असताना भूमी अधिग्रहण विधेयकासारखी जेव्हा विधेयकं आणली जातात आणि विकासाच्या नावाखाली कॉर्पोरेट सेक्टरला जेव्हा चमकवलं जातं, तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की हे सर्वेक्षण जे आहे ते डोळ्यात अंजन घालणारे आहे समाजाच्याही. म्हणजे हे दिसत नव्हतं आपल्याला असं नाही, पण आता ते अधिकृतपणे समोर आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की फक्त दुसरं असं मला वाटतं की सर्वेक्षण करून नाही होणार फक्त. तर सर्वेक्षण कशासाठी, हे मोजमाप कशासाठी केलं जातं, तर योजना आखण्यासाठी केलं जातं, कार्यक्रम आखण्यासाठी केलं जातं. आणि याच्यासाठी ते कार्यक्रम आखणं आणि ते अंमलात आणणं याच्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती लागते ती या प्रकारच्या वंचिततेबद्दलची राजकीय इच्छाशक्ती मला सध्याच्या सत्ताधाऱ्यांमध्ये दिसत नाही. नक्की. आणि त्यामुळे विकासाच्या गोष्टी एकीकडे बोलत दुसरीकडे हे वास्तव चित्र हे जे आपल्याला असं दिसतंय, तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की सामाजिक चळवळी आणि राज्यकर्ते या दोघांच्याही डोळ्यात अंजन. नक्की. तुम्ही म्हणताय सामाजिक चळवळी आणि राज्यकर्ते यांच्या डोळ्यात अंजन घालणारे. खरं तर हे प्रत्येक शहरी माणसाच्या सुद्धा डोळ्यात अंजन घालणारं आहे का? ही सगळी आकडेवारी तेवढी बोलकी आहे का आणि तेवढी परिणामकारक आकडेवारी आपल्या समोर जर का आली तर त्या अर्थाने मला अजून एक मुद्दा जोडायचा आहे की ते एकीकडे जेव्हा असं म्हणतायत की जातीचा डेटा जो आहे तो देणार नाही आम्ही, असं जेव्हा ते म्हणतायत तर तेव्हा मला ते बरोबर वाटत नाहीये. कारण भारतीय समाज जो आहे तो जातीच्या उतरंडीवर उभा आहे. भारतातला एकही समाज असा नाही आज की ज्याच्यात जाती व्यवस्था नाही. नक्की. रजयताई, मी काय म्हणतोय, जातीय मुद्द्याचा जो भाग आहे, जातीय थोडं तुम्हाला थांबवतो. उतरंड आहे तेव्हा सगळ्यात खालच्या पातळीवर ज्या जाती आहेत त्यांचं मॅपिंग करावं लागेल. नाही, नक्की. तुम्ही जो मुद्दा म्हणता तो आपण थोडा अधिक पुढच्या भागामध्ये सखोल चर्चेला घेऊया. पण त्या बरोबरीने सुषमाताई, तुम्हाला हा प्रश्न आहे की जो या सगळ्या आकड्यांच्या नंतर समोर येणारा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो सहभाग. एकूण भारतामधला जर का लोकसंख्येचा सहभाग म्हटला ग्रामीण आणि शहरी, तर याच्यामध्ये जे सगळं लोणी मिळते भारतामध्ये ते आतापर्यंत शहरी माणसांकडेच येताना दिसतंय. आणि त्या अर्थाने ग्रामीण जनतेकडे लक्ष दिलेलंच नाही आतापर्यंत, हे सुद्धा या आकडेवारीमध्ये दिसतंय स्पष्टपणे. असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच. कारण की जॉब ऑपॉर्च्युनिटीच्या संदर्भामध्ये उल्लेख आहे रिपोर्टमध्ये आणि तिथे जो कामगार वर्ग आहे तो सगळ्यात जास्ती आहे. म्हणजे ज्याला आपण मॅन्युअल कॅज्युअल लेबर म्हणू, हा सगळ्यात जास्ती प्रमाण त्यांचं आहे. आणि नोकरी करणारे म्हणजे गव्हर्नमेंटची नोकरी असो किंवा प्रायव्हेट सेक्टरची किंवा पब्लिक सेक्टरची असो, ह्याची टक्केवारी किती कमी आहे हे ते आपल्याला
रिपोर्ट वाचताना लक्षात येत आहे. त्याच्यामुळे विकास म्हणजे काय झालाय? जर त्या गावामध्ये त्या लोकांना कामच मिळणार नसेल तर कुठला विकास आहे? कुठलंही विकासाचं चित्र तिथे आपल्याला दिसत नाहीये. आणि त्यामुळे आज तिथे जे काही अवेलेबल आहे ते फक्त कामगारांना अवेलेबल आहे असं दिसतं. दुसरं मला जाणवतं ते एक त्याच्यातला भाग आहे, जसा इलिटरसी आहे तसा 12 का काहीतरी टक्के अशा बायका फक्त प्रमुख आहेत. माझं तर म्हणणं असं आहे की स्त्री चळवळीचं मत असं आहे की स्त्री आणि पुरुष दोघंही पाहिजेत तिथे. म्हणजे हा संपूर्ण सर्व्हे एका पातळीवरती जेंडर पॉइंट ऑफ व्ह्यूनी केलाय का, आणि त्याची किती गरज आहे खरं म्हणजे आज फार महत्वाची गरज आहे. आणि ते मात्र आता घेतलेलं नाहीये विचारात. हा मला अत्यंत एक आवश्यक मुद्दा वाटतो. आणि त्यामुळे पुरुष आहेत का बाई आहे हा कसला वाद घालताय? त्या वादाची गरजच मला वाटत नाही. तर स्त्री पुरुष समान पातळीवर आहेत का घराचे प्रमुख हे कुठेतरी पाहायला पाहिजे. आणि ते कुठल्याच पातळीवर पाहिलं जात नाहीये. इलिटरसी टक्केवारीत आपल्याला जी दिसते, मला स्वतःला असं वाटतं त्याहून ती टक्केवारी 100% कमी आहे. कारण जिल्हा परिषदेतली 7वी 8वीतली मुलं कितपत वाचू शकतात याचं ग्रामीण भागात फिरणाऱ्यांना भान आहे. अजिबात त्यांना धड लिहिता वाचता सुद्धा येत नाही. आणि मला अजून एक महत्वाचा मुद्दा वाटतो की आज संपूर्ण गव्हर्नमेंटच्या विचारांची जी काही पद्धत आहे त्याच्यामध्ये इंग्लिश भाषेला जे काही महत्व आहे, पोटाची भाषा म्हणून केली आहे. ह्या मुलांना शिकलेली मुलं अत्यंत थोडी, म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा त्याच्यावरचं शिक्षण झालेली मुलं थोडी, परंतु इंग्लिश नाही हा भाग जो काही आहे त्याच्यामुळे या मुलांना काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत? कारण सगळीकडे पोटाची भाषा तुम्ही जर इंग्लिश करून ठेवली असेल तर कसं जगणार आहेत ही मुलं? कुठल्या पद्धतीने जगणार आहेत ही मुलं? त्याच्यामुळे एका पातळीवर रजिया म्हणते तसं सरकारच्या योजना वेगळ्या पद्धतीच्या, आणि मग अशा पद्धतीचं चित्र पुढे आल्यानंतर खरंच तुम्ही तळागाळात जाऊन अत्यंत तळागाळातल्या माणसांना, स्त्रियांना रोजगार उपलब्ध करणार आहात का? ह्याला कारण आज स्त्रिया खूप काम करतात ग्रामीण भागामध्ये, परंतु ते रोजंदारीने शेतामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांचा वर्ग खूप मोठा आहे. पण त्यांना कुठल्याच जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्या पद्धतीने मिळणार नाहीयेत. आणि ग्रामीण भागात शिक्षक ही एक नोकरी मिळण्याची फक्त जागा आहे. आणि त्यामध्ये होणारं करप्शन ह्याच्या संदर्भात मला वाटतं बोलायलाच नको. काय हरी बरोबर सांगते का? कारण की ज्या पद्धतीने नोकऱ्या मिळण्यात डीएड झालेल्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीयेत, तर हे सगळं पाहिल्यानंतर अत्यंत विदारक चित्र आहे. आणि खरंच आज हा सर्व्हे झाल्यामुळे तो तुमच्या समोर आलेला आहे, तर त्याच्यावर आधारित तुम्ही काही निर्णय आणि काही योजना आखणार का? शेड्यूल कास्ट च्या संदर्भात आणि शेड्यूल ट्राईबच्या संदर्भात नेहमी एका पातळीवर माणसं उलटा आरडाओरडा करत असतात, पण या सर्वेतनं हे बाहेर आलेलं आहे की शेड्यूल कास्ट अजूनही खूप पुढे येणं गरजेचं आहे. शेड्यूल ट्राईब वरती अन्याय त्याच पद्धतीने अजूनही होत आहेत. त्यामुळे ह्याचं करायचं काय ह्या लोकांचं, आणि खरंच आपण तिथपर्यंत पोहोचतो आहोत का, हे अत्यंत खोलवर विचार करून पाहण्याची मला वाटतं वेळ आली. नक्की ही जी वेळ आलेली आहे. पहिल्यांदा आपण प्रकाश आंबेडकर आपल्याशी काय बोललेत आणि त्यांनी काय विचार या संदर्भामध्ये मांडलेत ते पाहूया. सामाजिक आणि आर्थिक जातीय सर्वेक्षणातल्या संदर्भातली जी सामाजिक दरी आहे त्या संदर्भात ते काय म्हणतात ते आपण पाहूयात. तर निश्चितपणे ह्याच्यातली सामाजिक दरी मिटेल याचं कारण आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये जाती व्यवस्थे जशी होती तिला एक सामाजिक अधिकार होता, एक धार्मिक रंगसुद्धा होता, आणि त्याच्यावरती सामाजिक अधिकार आणि माणुसकीचे अधिकार त्या ठिकाणी अवलंबून होते. तशाच बरोबर ह्या सगळ्या जातींना असणारं स्वतःचा असणारा उद्योग होता, आणि ह्या उद्योगावरती असणारे ते जगत होते. म्हणून आपण असणारा महाराष्ट्रामध्ये त्यांना असणारे आलुतेदार आणि बलुतेदार असं असणारं त्या ठिकाणी संबोधित होतो ओबीसीच्या ह्याच्या, ओबीसी आणि एससी यांच्यामधलं. मुळात इथं असणारं इंडस्ट्रियलायझेशन सुरुवात झालं. या इंडस्ट्रियलायझेशनचा इम्पॅक्ट काय झाला, म्हणजे औद्योगिकरणाचा परिणाम काय झाला, याचा अभ्यास या देशामध्ये कुठेही झालेला नाही. आणि म्हणून तसं आपण बघत असाल की जातनिहाय जे उद्योग होते, या जातनिहाय उद्योगांचं काय झालं, आणि ते जर मिटले असतील किंवा त्यांना असणारा पर्याय उभा राहिला असेल, तर मग ह्या उद्योगामध्ये जे होते त्या कुटुंबांचं काय झालं ह्याचं आपल्याला असणारं दिसत नाही. या माझ्या दृष्टीने असणारं हा सोशो इकॉनॉमिक दृष्टिकोनातून हा सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचा आहे की जेणेकरून इथे असणारा
इंडस्ट्रियलायझेशनच्या दृष्टिकोनातून किंवा औद्योगिकरण जे झालं त्या औद्योगिकरणातून ह्या कुटुंबांचं सामाजिक आर्थिक दृष्टिकोनातून उद्ध्वस्तपणा कसा आला आणि ह्या उद्ध्वस्तपणाला जे काही शासनाने योजना केल्या होत्या त्या योजनेचा असताना ह्यांना फायदा झाला का, त्याच्यामध्ये ते असताना समावेश झाले का, आणि न समावेश झाले असतील तर त्याचं कारण काय काय आहेत ही माझ्या दृष्टीने असताना त्याच्यातलं महत्वाचं आहे. तेव्हा माझ्या दृष्टीने आता असताना ज्यांना बाहेर ठेवण्यात आलेल्या ह्या विकासाच्या ती सगळी माणसं आम्हाला बाहेर ठेवणारे कोण आणि मग त्यांच्यावरती गैरविश्वास दाखवण्याचा काही प्रमाणात असा राजकीय दृष्टिकोनातून मला वाटतं असणारा प्रयत्न होईल याच्याबद्दल दुमत नाही. परंतु मी असताना मानतोय की समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजाच्या विकासासाठी ही भावना जागृत झाली तर अधिक चांगलं मी त्याच्यामध्ये मानतो. नक्की. एकूण हे सगळे मान्यवर आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांचे विचार आहेत. महेश, पुन्हा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये येतोय तो महिला असतील ज्या सबल तेवढ्या नाही आहेत, ज्या आर्थिकदृष्ट्या सुद्धा दुर्बल आहेत आणि त्यांचा वाटा जसं आता सुषमाताई म्हणाल्या की कुटुंब चालवण्यामध्ये तेवढा मोठा असताना सुद्धा तिकडे करते म्हणून त्या कुटुंबामध्ये महिलांचं तेवढं स्थान तिथे नाही आहे. या सगळ्या सर्वेक्षणामध्ये जेंडरच्या दृष्टिकोनातून जो सर्वे त्याच्यामध्ये 1, 2, 3 प्रश्न आता आपल्याला दिसत आहेत की ज्या प्रश्नांमध्ये त्याच्यात तेवढी अर्थातच अपेक्षित जेवढी उतरण असायला दिसते आपल्याला साधारणतः महिलांच्या बाबतीत ती दिसते. त्याबरोबर मुस्लिम असतील किंवा दलित आणि इतर मागासवर्गीय असतील, ओबीसी असतील आणि एसटी असतील म्हणजे शेड्यूल ट्राईब्स असतील, या सगळ्यांचा विचार या सगळ्या सर्वेक्षणामध्ये जो आत्तापर्यंत झालाय तो केवळ ढोबळमनाने मोठे आकडे आपल्या समोर आलेत. अधिक सखोलवरती जाण्याची किती गरज आहे असं वाटतं? नाही, निश्चितच याच्यामध्ये आपण अधिक खोलात जाऊन अधिक सूक्ष्म पद्धतीने या सगळ्याचा अभ्यास केला गेला पाहिजे. हा सर्वे आला, हे सर्वेक्षण आलं आणि त्यानुसार भारतातील ग्रामीण भागाचं खरं वास्तव, खरं म्हणजे संपूर्ण भारताचं खरं वास्तव इंडियाला कळलं. हे या निमित्ताने फार बरं झालं असं मला वाटतं. कारण आता जो आपल्या देशांतर्गत इंडियाचं प्रतिनिधित्व करणारा जो उच्चभ्रू वर्ग आहे, या उच्चभ्रू वर्गाने गेल्या 1 दशकांपासून सातत्याने नारे लगावण्याचं सुरुवात केली होती की भारत महासत्ता होणार, भारत आर्थिक महासत्ता होणार आणि भारत हे करणार, भारत त्याव करणार. आणि त्या सगळ्यांना ही फार मोठी चपराक आहे. कारण सर्वसामान्य माणसासमोर विकासाचा भूलभुलैया निर्माण करण्यामध्ये हा वर्ग यशस्वी झाला होता. आणि त्यामुळे जे सुषमाताईंनी इंग्रजीबद्दल जे सांगितलं की इंग्रजीचं जे अवास्तव फॅड ग्रामीण भागामध्ये वाढत चाललेलं आहे. अमनदार, तू आणि मी सुद्धा आपण सगळ्या खेड्यातून आलेलो आहोत. आपल्याला ठाऊक आहे की ज्या भागामध्ये आजही साध्या सुविधा नाहीत तिथे आपल्याला तथाकथित इंग्रजी माध्यमाच्या शाळा उगवलेल्या दिसतात. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकांच्या समोर विकासाच्या, सुखाच्या आणि यशाच्या खोट्या भ्रामक कल्पना निर्माण करण्यामध्ये हा जो तथाकथित उच्चभ्रू वर्ग यशस्वी झाला होता त्यांचा एक मुखवटा या निमित्ताने फाडण्यामध्ये शासनाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या यश आलेलं दिसतं. आता आपण जर समजून घ्यायचं ठरवलं की ग्रामीण भागातल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत या कधीपासूनच्या आहेत, म्हणजे 2000 वर्षापूर्वीची गाथा सप्तशती जेव्हा मी वाचतो तेव्हा मला लक्षात येतं की हाड राजाच्या काळामधला जो समाज आहे तो अगदी वेगळ्या पद्धतीचा होता. मी युएन सेंग किंवा फाययान यांनी जी प्रवास वर्णनं 10व्या शतकाच्या आधी लिहिलेली पाहतो त्याच्यामध्ये दिसतं की आपल्या इथला समाज, ग्रामीण समाज संपन्न होता. इंग्रज आले तोपर्यंत इंग्रजांनी सुद्धा त्यांच्या अभ्यासामध्ये वर्णन केलेलं आहे की इथली खेडी ही स्वायत्त संस्थानं होती. जे आता ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, अलुतेदार आणि बलुतेदार, मामलेदार आत्र्यांनी जे गावगाडा पुस्तक लिहिलेलं आहे त्या गावगाडा पुस्तकामध्ये जी ग्रामीण अर्थव्यवस्था, ग्रामीण समाज व्यवस्था ढासळण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती ती ढासळण्याची प्रक्रिया स्वातंत्र्यानंतर अधिक वेगाने झाली आणि त्यामुळे आता ही त्याची शकलं उडलेली आपल्याला दिसतात. आणि असा शकलं उडलेला विखुरलेला समाज काही भारताला महासत्तेच्या पदापर्यंत पोहोचू देणार नाहीये. त्यामुळे जे कोणी लोक आता विकासाची योजना किंवा आखणी करतायत त्यांनी हे वास्तव लक्षात घेतलं. नक्की. हे वास्तव जे आहे त्याबरोबर आता खरं तर आपल्या या चर्चेमध्ये अभ्यासक विश्लेषक प्राध्यापक प्रकाश पवार आलेले आहेत कोल्हापूरवरनं. पवार सर, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं हे सर्वेक्षण समोर आलंय, सर्वेक्षणामधून अत्यंत धक्कादायक आकडेवारी आहे. कदाचित महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाच्या पेक्षा अधिक दाहक अशी आकडेवारी आपल्याला उत्तर प्रदेश किंवा छत्तीसगड सारख्या ठिकाणी समोर येताना दिसते. या सगळ्या आकडेवारीकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघताय? ग्रामीण भागाच्या बद्दलचे हे जे आकडेवारी उपलब्ध झालेले आहे
त्याचा निर्माता म्हणजे निर्माण कुणी केलं हे नॉलेज तर ते शासनाने निर्माण केलेलं आहे. त्याच्यामुळे शासनाने निर्माण केलेल्या नॉलेजमध्ये अनेक गफलती असणार आहेत, हे एक त्रिकालबाध्य सत्य आहे. परंतु अशा गफलती असून सुद्धा एक मुद्दा पुढे येतो, तो म्हणजे कोणता, तर एवढं मोठं दारिद्र्याचं चित्र किंवा मागासलेपणाचं चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. त्याचं कारण केवळ काहीतरी एक सरकारची पॉलिसी चुकलेली आहे. याच्यापेक्षा सुद्धा ग्रामीण भागाची परंपरागत रचना आणि त्या परंपरागत रचनेमध्ये असणारा एक मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यावहारिक दृष्टिकोन नसतो. म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येक गोष्टीमध्ये मोजमाप न करता एका ढोबळमानाने व्यवहार केला जातो आणि जो ढोबळमानाने व्यवहार होतो त्या ठिकाणी कशाचंच नीट मोजमाप होत नाही. आणि मोजमाप नीट न झाल्यामुळे एका बाजूला मोठ्या प्रमाणावरती पैशापासून वंचित असणारा, शिक्षणापासून वंचित असणारा, त्यांना मदत न करणारा असा एक घटक आहे. आणि तेव्हा दुसरा एक वर्ग तिथं उदयाला आलेला आहे. अशा वर्गाला विविध मार्गाने छळता कसं येऊ शकतं. म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्या जमिनी कशा घेता येऊ शकतात, त्यांना शाळेत पाठवलं तर त्या शाळेमधले फीचे प्रमाण कसं वाढवलं जातं, अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे एकूण या चित्राचं स्वरूप असं आहे की परंपरागत गोष्टीचा या लोकांवरती भयंकर पगडा आहे आणि यातून अजूनही भारत काय बाहेर पडलेला नाही. नक्की हा जातीच्या बद्दलचा आहे, धर्माच्या बद्दलचा आहे, एकूणच विचार करण्याच्या मानसिक प्रवृत्तीबद्दलचा हे मुद्दा आहे. हा मुद्दा वगळून अजून एक मुद्दा निर्माण होतो ग्रामीण भारताबद्दलचा की ग्रामीण भारतामध्ये आपण जर पाहायला गेलो तर गाव नावाची संकल्पना मोडलेली आहे आणि गावातले लोक मोठ्या प्रमाणावरती वाडीवरती किंवा वस्तीवरती राहायला आलेले आहेत. आता त्यांच्या वाडीवरती आणि वस्तीवरती आलं तेव्हा त्यांचं जे राहणीमानाचा दर्जा आहे तो उंचावलेला दर्जा आहे. म्हणजे एकाच वेळेस एका बाजूला त्यांच्या वस्त्यांचा दर्जा वाढलेला आहे, राहणीमानाच्या वस्तू खरेदी करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, मोबाईल सारखी एक वस्तू वापरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला हेही चित्र दिसतं. तर याच्यामध्ये एक मोठी आंतरविसंगती आहे की जी नॉलेज बद्दलच एक शंका निर्माण करायला कारणीभूत ठरते. नक्की एक मिनिट पवार सर, तुम्हाला आता थांबवतो. एक छोटासा आपण ब्रेक घेऊया. ही चर्चा आपल्याला दीर्घ अशी चर्चा आहे आणि खरं तर पुढचा 1 तास आपण अधिकची हे चर्चा करणार आहोत आणि अत्यंत महत्त्वाचे काही मुद्दे या निमित्ताने या सगळ्या मान्यवरांकडनं समजून घेणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करतोय ग्रामीण भारताच्या सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या विषयीची. अर्थात त्याच्यातलं जे जातनिहाय जे सर्वेक्षण आहे ते आपल्यासमोर अजून आणलेलं नाही आहे सरकारने आणि त्याच्या मागची काय कारण आहे ती आपण तपासणार आहोत. पण त्यापूर्वी खरं तर या सगळ्याची जी सुरुवात झाली मगाशी हरिनरकेंनी जो उल्लेख केला होता की 1931 साली जातीनिहाय जी जनगणना ब्रिटिशांनी केली होती त्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती ती आपण बघूया. त्यावेळची परिस्थिती काय होती आणि त्यानंतर आत्ता परिस्थिती 2015 साली नेमकी काय आहे हे कळण्याची गरज आहे का हे सुद्धा यामध्ये आपण तपासणार आहोत. आपल्यासोबत आत्ता हरिनरके आहेत, प्राध्यापक प्रकाश पवार आहेत, रझिया पटेल आहेत, सुषमा देशपांडे आपल्यासोबत आहेत आणि प्रकाश आंबेडकर यांच्याशी सुद्धा आपण बातचीत केलेली आहे. महेश म्हात्रे आपल्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये. या सगळ्यांशी बोलण्याच्या पूर्वी आपण काही आकडेवारी बघूया. या आकडेवारीमध्ये नेमकं 1931 साली काय झालंय, काय आपल्यासमोर आलेलं आहे. एकूण जर आकडेवारी बघितली तर 1931च्या जातीनिहाय जनगणनेमध्ये हिंदू ओबीसी जे आहेत ते 43% दाखवलेले आहेत. ओबीसींची संख्या जी आहे 43.70% दाखवलेली आहे आणि बिगर हिंदू ओबीसी म्हणजे ते विविध धर्मांमध्ये असलेले जे ओबीसी समाज आहेत ते सुद्धा 8.40% इतके या सगळ्या जनगणनेमध्ये दाखवलेले होते. 1931 साली ओबीसी 52% होते. एकूण ओबीसी यांची संख्या 1931ची जनगणना होती ज्याच्यामध्ये पुढारलेल्या ज्या जाती तथाकथित म्हटल्या जातात त्यावेळेच्या त्याच्यामध्ये ब्राह्मणांची जी टक्केवारी होती ती देशभरामध्ये 5.52% इतकी होती. राजपूत जे होते ते 3.92% होते. मराठा 2.21% होते. जाट जे होते ते 1% इतके होते. वैश्य बनिया 1.88% होते आणि कायस्थ जे होते ते 1.7% इतके होते. इतर प्रगत हिंदू जाती ज्या होत्या त्यावेळेच्या 1931 सालच्या त्या 2% इतक्या होत्या. एकूण टक्केवारी या प्रगत पुढारलेल्या कदाचित आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या पुढारलेल्या या ज्या जाती होत्या त्यांची जी एकूण टक्केवारी आहे
ती 17.52% इतकी होती. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर जातीनिहाय जनगणनेचा प्रवास जो आहे तो 1931 नंतर जो झालेला आहे, ज्याच्यामध्ये खरं तर 1931 नंतर आतापर्यंत जातीनिहाय जनगणना झालेली नाही. 1951 साली वल्लभभाई पटेलांकडून जातीय निहाय म्हणजे जात निहाय जनगणनेवरती बंदी घालण्यात आली होती. 1981 साली मंडल आयोग ज्यावेळेला आला, मंडल आयोगाकडून जातीनिहाय जनगणनेची पुन्हा एकदा मागणी केली होती. ही सगळी पार्श्वभूमी होती या जातीनिहाय गणनेच्या संदर्भामध्ये. आणि अर्थातच हा जो आग्रह आपण सातत्यानं करतोय की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्याची चर्चा करण्याच्या आधी आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्या काही बेधडक आणि मनस्वी प्रतिक्रिया आपण बघूयात. रोहित दर्गे म्हणतायत, सर्व धर्म समभाव मानणाऱ्या आपल्या देशात जातीनिहाय जनगणना करण्याची खरंच गरज आहे का? अजिंक्य सावंत म्हणतायत, जोपर्यंत सरकार जातीय आरक्षण व्यवस्था संपुष्टात आणत नाही तोपर्यंत सरकारच काय कोणीही सामाजिक दरी मिटवू शकणार नाही. काशीनाथ डोंगरे म्हणतायत, जातीय जनगणनेची गरज काय? जनगणना फक्त स्त्री व पुरुष अशीच व्हायला हवी. आणि वैभव जोशी म्हणतायत, जाती व्यवस्था हद्दपार करावी असं म्हणायचं आणि जातीनिहाय गणना करायची हे चुकीचं आहे. एकूण या विविध प्रतिक्रिया, त्या प्रतिक्रियांचा अर्थ सुद्धा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. पुन्हा एकदा रजिया पटेल, तुम्हाला हा प्रश्न आहे की जसं एका प्रेक्षकांनी आता आपल्याला म्हटलेलं आहे की स्त्री आणि पुरुष एवढीच खरं तर गणना व्हायला पाहिजे, त्यांची परिस्थिती काय आहे ती समजून घेतली पाहिजे. या व्यतिरिक्त जातीनिहाय जनगणना करण्यामागचा उद्देश जर का अलीकडच्या काळामध्ये अनेक जण म्हणतात की जातीनिहाय गणना ही व्हायला हवी, ती जर झाली तर येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय आणि कुणाचे फायदे होतील असं तुम्हाला वाटतं? त्याच्यामध्ये मी सुरुवातीला जो उल्लेख केला ना की भारतीय समाज जो आहे त्याचं एक वैशिष्ट्य जे आहे ते जाती व्यवस्था आहे. आणि जाती व्यवस्था ही उतरंड आहे. त्याच्यामुळे जे तळागाळातल्या जाती आहेत त्यांच्यासोबत ज्याला आपण असं म्हणू शकू की पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनची गरज आहे. कारण अन्यथा मी जे याच्यातली आकडेवारी सांगितली की 50% भूमिहीन आहेत आणि त्याच्यात 70% शेड्यूल कास्ट आहेत, तर हा काही योगायोग नाही ना. हे जाती व्यवस्थेची जी उतरंड आहे त्याच्यामुळे हा जो अन्याय होत आलेला आहे, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनची गरज असते. आणि त्यामुळे हे सर्वेक्षण का व्हायला हवं, तर जाती आधारित भारतीय समाज जो आहे त्याच्यामध्ये ह्या ज्या वंचित राहिलेल्या जाती आहेत त्यांचा मोजमाप होणं अतिशय आवश्यक आहे, त्यांना बरोबरीला जर आपल्या आणायचं असेल तर. त्यामुळे हे झालं पाहिजे. पण याच्यामध्ये दुसरा धर्माचा जो प्रकाश पवार यांनी उल्लेख केला की इथे धर्माधारित समाज पण आहे. हा विविध धर्म या भारतीय समाजामध्ये आहे, विविध धर्मांनी मिळून हा समाज बनलेला आहे. तर त्याच्यामध्ये पुन्हा आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला असं दिसतं की भारतातला एकही समाज अपवाद नाही की ज्याच्यात जातीची उतरंड नाही. आता 1931च्या जनगणनेचा उल्लेख होतो आणि मुस्लिम समाजाच्या बाबतीत नेहमी मुद्दा चर्चेला जो येतो आणि तो विवादास्पद होतो तो म्हणजे त्यांना धर्मनिहाय आरक्षण द्यायचं का जातीनिहाय आरक्षण द्यायचं. त्यामुळे एकीकडे घटनात्मक दृष्ट्या धर्मनिहाय देता येत नाही पण त्यांच्या जातींची गणना मात्र करायची नाही, असा काहीतरी तो तिढा दिसतो. आणि 1931ला जी जातीनिहाय जनगणना ब्रिटिश काळामध्ये झाली त्याच्यामध्ये मुसलमानांची पण त्यांनी जातीनिहाय जनगणना केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशरफ मध्ये सय्यद, मोगल, पठाण, त्याच्यानंतर मुस्लिम, राजपूत, मेवाती, स्वच्छ व्यवसाय करणारे, जुलाहा, दर्जी, कसाई, नाई, माळी, बागवान म्हणजे कुंजडे, बागवान, बिराशी, कुंभार, मण्यार, धुनिया, तेली इतक्या जाती त्यांनी सांगितल्या. आणि त्याच्यामध्ये अस्वच्छ काम करणारे जे आहेत त्याच्यामध्ये भंगी, मेहतर आणि मोची. म्हणजे हे जर आपण पाहिलं की आपण असं म्हणतो की म्हणजे अजूनही हा फार मोठा गैरसमज आहे की मुस्लिम समाजामध्ये जाती व्यवस्था नाही, पण हे 31 मध्ये स्पष्टपणे समोर आलेलं होतं. आणि कसं झालं की सच्चर कमिटीने एकूण मुस्लिम समाजाची जी वंचितता आहे ती समोर आणली. पण जर मग जातीनिहाय त्याच्याकडे आपण बघायला गेलो तर मार्जिनलाइज्ड विदिन मार्जिनलाइज्ड असा गट आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे आपल्याला डायरेक्शन त्याच्यातनं दिशा एक दिग्दर्शन होतं की मग
कुठून आपण या समाजासाठी सामाजिक न्यायाची प्रोसेस जी आहे या वंचित समाजासाठी कुठून सुरू केली पाहिजे. 1950 म्हणजे ह्याच्यातलं आणखीन एक राजकारण का जातीनिहाय हे झालं पाहिजे असं मला वाटतं आणि विशेषतः मुस्लिम समाजाच्या संदर्भात मला हा एक फार मोठा चिंतेचा मुद्दा वाटतो. आणि त्यामुळे का वाटतो तर 1950 मध्ये जेव्हा काका कालेलकरांनी मुस्लिम ओबीसींबद्दलचं मांडलं होतं तेव्हा अभिजन मुसलमानांनी विरोध केला होता त्या गोष्टीला की मुसलमानांमध्ये जाती व्यवस्था नाही आणि तो बॅकलॉग 80 पर्यंत येतो की मग मंडल कमिशननी मुस्लिम ओबीसी जाती आहेत हे मान्यता दिली आणि 80 जातींचा त्याच्यामध्ये उल्लेख केला. नंतर मग सच्चर आयोगाने याची चिंता व्यक्त केलेली आहे. सच्चर समितीच्या अहवालामध्ये याच्याबद्दलची चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. रंगनाथ मिश्रा याच्याबद्दलची कमिशननी याच्याबद्दलची चिंता व्यक्त केलेली आहे. आणि त्यामुळे मी आणखीन वेगळ्या दृष्टिकोनातनं का बघते की जेव्हा धर्मनिहाय समाज आहेत आणि मुस्लिम समाजामध्ये आपल्याला असं दिसतं की जाती नोंदवल्या जात नाही. उदाहरणार्थ शाळेत मूल प्रवेश घेत असेल तर शिक्षकांना जाती नोंदवून मुसलमान एवढं ते नोंदवतात आणि त्याच्यामुळे मुस्लिम समाजातल्या जाती व्यवस्थेचं नेमकं काय स्वरूप आहे हे समोर येत नाही आणि त्यामुळे मार्जिनलाइज्ड विदिन मार्जिनलाइज्ड कोण आहेत मायनॉरिटीमध्ये हे समोर येत नाही. त्यामुळे एकीकडे भारतीय समाजातली विषमता, जातीगत विषमतेची उतरंड आणि धर्मनिहाय समाजांमध्ये सुद्धा ही उतरंड कशी आहे या दृष्टीने मला ते फार महत्त्वाचं नक्की. आणि ही जी आकडेवारी तुम्ही तुमचा जो नक्की तुमचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये पुन्हा हरिनरके तुम्हाला सुद्धा हा प्रश्न आहे की नवबौद्ध समाज जो आहे त्याच्याबाबत सुद्धा सेन्ससमध्ये जनगणनेमध्ये दरवेळेला हीच गल्लत केली जाते आणि त्यामुळे जो अभिजनांचा मुद्दा मगाची आता रजिया पटेलांनी उल्लेख केला की काही त्या गटांमधल्या अभिजनांना असं वाटतं की ह्याची काही गरज नाही कारण आपण सामाजिक उन्नतीसाठी हा धर्म जो आहे तो अवलंबलेला आहे. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की येणाऱ्या या सगळ्या त्रुटी बाजूला करून एक वेगळी अशी जातीनिहाय जनगणना आणि त्यातनं एकूण त्यातलं जे निरीक्षण बाहेर यायला पाहिजे ते प्रत्यक्ष येईल आणि मग त्यानंतर जे बेनिफिट्स मिळायला पाहिजे जे फायदे मिळायला पाहिजे त्या जाती समूहांना ते मिळतील अशी पुन्हा एकदा योजना करता येण्यासारखी परिस्थिती आता आली. काय म्हणणार ही जी पाहणी झाली हिच्याबद्दल थोडी माहिती आपण घेऊया. ही पाहणी संगणकाच्या आधारे करण्यात आली. पहिल्यांदा भारतीय जनगणनेमध्ये संगणकाचा वापर करून टॅबलेट्स देऊन त्याच्या आधारे गणना घरोघर जाऊन करण्यात आली. 37 रकाने होते या फॉर्ममध्ये आणि या 37 रकान्यांच्या माध्यमातून माहिती एकत्र करताना प्रामुख्याने 5 गोष्टींवर भर दिलेला होता. त्यातली पहिली गोष्ट होती की अनुसूचित जातीचे, अनुसूचित जमातीचे आणि इतर जातींचे याची जातनिहाय माहिती मिळवायची. नंबर 1. नंबर 2 ची गोष्ट होती की या सगळ्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण काय आहे, कोणत्या प्रकारचं शिक्षण आहे, किती पातळीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे याबद्दलची माहिती. दुसरा त्याच्यानंतरचा जो अतिशय महत्त्वाचा भाग होता तो हे सगळे समाज घटक जे आहेत यांच्या आर्थिक परिस्थिती काय आहे, कोणत्या प्रकारचा रोजगार यांना आहे, किती उत्पन्न ते मिळवतात आणि काय प्रकारचं राहणीमान त्यांचं आहे. त्या पुढची जी माहिती एकत्र करण्याचा प्रयत्न होता त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट होती की आरोग्यविषयक काय परिस्थिती आहे, आरोग्याच्या संबंधामध्ये रोगराई कशी आहे, कोणत्या प्रकारची औषध योजना केली जाते, काय प्रकारचं आरोग्याचं चित्र आज संपूर्ण भारतीय समाजाचं आहे याबद्दलची माहिती एकत्र केली गेली. 37 रकान्यांच्या माध्यमातून जी माहिती पहिल्यांदा पुढे आली त्याच्या आधी यापूर्वी नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून वेळोवेळी आपण नमुना सर्वेक्षण करायचो आणि त्या नमुना सर्वेक्षणामधून आपल्याला वेळोवेळी याबद्दलची माहिती मिळायची. पण पहिल्यांदा 1931 नंतर 125 कोटी लोकांची माहिती आज आपण एकत्र केलेली आहे आणि त्याच्यामधनं रोजगाराची स्थिती काय आहे, आरोग्याची स्थिती काय आहे, शिक्षणाची स्थिती काय आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे, घरं आहेत की नाहीत, असतील तर काय प्रकारची आहेत, अशी 37 रकान्यांमधनं जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्याचं विश्लेषण करताना मला सुरुवातीला हे आपल्याला सांगायचं आहे की अशा प्रकारची माहिती उपलब्ध झाली पाहिजे अशी मागणी पहिल्यांदा जर कोणी केली असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 साली केलेली होती. 1946 साली त्यांनी हू वेर दी शूद्राज नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की अशा प्रकारची माहिती अशी असल्याशिवाय आपल्याला योजना आखता येणार नाहीत, आपल्याला धोरणं ठरवता येणार नाहीत, आपल्याला कार्यक्रमांसाठी निधी देता येणार नाही. त्यानंतर आपलं संविधान आलं. आपल्या घटनेमध्ये आपण समाजाचे 4 गटामध्ये या ठिकाणी वर्गवारी केलेली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती
आणि ज्यांना आपण ओबीसी म्हणतो किंवा इतर मागासवर्गीय म्हणतो त्यांना घटनेच्या भाषेमध्ये आपण SEBC म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले गट असं म्हणतो. या 3 गटांना संविधानाने घटनात्मक संरक्षण दिलेलं आहे. आणि चौथा जो खुला गट आहे त्याच्या संबंधामध्ये वेगळ्या प्रकारची भूमिका आपली संविधानाची राहिलेली आहे. या 3 गटांचा विकास करायचा असेल तर त्यांना घटनात्मक संरक्षण देताना शिक्षण, आरोग्य, रोजगार, घरं या मूलभूत गरजा भागवण्यासाठी निधी द्यायला पाहिजे. आणि तो निधी देण्याच्यासाठी आपण आपल्या बजेटमध्ये, आपल्या अर्थसंकल्पामध्ये 75 सालापासून अनुसूचित जाती उपघटक योजना, त्याचबरोबर आदिवासींच्यासाठी अनुसूचित जमाती उपघटक योजना अशा प्रकारची तरतूद केली आणि संख्येच्या प्रमाणात निधी गाव खेड्यापर्यंत पुरवायला आपण सुरुवात केली. त्याचा परिणाम झाला, त्याचा उपयोग झाला. पण मंडल आयोग 80 साली जरी त्याचा अहवाल आला तरी त्याची अंमलबजावणी 90 साली झाली. आणि म्हणून 91 सालामध्ये ही मागणी पुढे यायला लागली की ज्या 3ऱ्या गटाला म्हणजे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या गटाला घटनात्मक संरक्षण दिलेलं आहे त्याच्या विकासासाठी केंद्र सरकार काय करणार आहे. तेव्हा केंद्र सरकारने उलटा प्रश्न विचारायला सुरुवात केली की यांची संख्या किती. तुम्ही आताच सांगितलं की मंडल आयोगाने 52% ठरवली. नमुना सर्वेक्षणामध्ये मात्र 2004-5 साली ती 41% सांगितली गेली. आता काय करायचं अशी अडचण जेव्हा पुढे आली गेली. आता तुम्हाला सांगतो 2015-2016 साली आपल्या भारत सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये 60 कोटी जवळजवळ लोकसंख्या असलेल्या इतर मागासवर्गीयांसाठी, ज्याच्यामध्ये हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, सर्व धर्माचे ओबीसी आहेत आणि त्या सगळ्यांच्यासाठी 60 कोटी लोकांना केंद्र सरकारने फक्त 1008 कोटी रुपये म्हणजे दरडोई दरवर्षी 15 ते 16 रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत. आता मला सांगा, ज्याच्यामध्ये एक चहा सुद्धा येत नाही त्याच्यामध्ये कसला वार्षिक विकास हे लोक करून घेणार आहेत. आणि म्हणून ही आकडेवारी आली पाहिजे अशी मागणी आपण पुन्हा पुन्हा करत होतो. संसदेमध्ये याच्यावर फार जोरदार चर्चा झाल्या. सुरुवातीला विरोध झाला पण नंतर अनेक लोक उभे राहिले आणि त्यातनं ही मागणी मंजूर झाली. आणि म्हणून मंदार, चर्चा करताना आपण याच्यावर फोकस करूया की ही मागणी पुढे आल्यानंतर आता जेव्हा आकडेवारी आलेली आहे तेव्हा थेट काय करायचं आहे तर थेट केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये या समाज घटकांसाठी रोजगार मिळावा, शिक्षण मिळावं, आरोग्य सुधारावं, त्यांना चांगली घरं राहायला मिळावीत अशा गोष्टींसाठी निधी दिला गेला पाहिजे. आणि ठाम अशी ठोस अशी धोरणं, अशा प्रकारचे कार्यक्रम आखले गेले पाहिजेत. त्याच्यावर आपण आता इथून पुढे मला असं वाटतं की चर्चा करणं गरजेचं आहे. करायची चर्चा, पण मुळात जे नक्की नाही अर्थात पण त्यापूर्वी मुळात ही जी आकडेवारी आहे, पुन्हा पुन्हा मुद्दा आहे तो की ही ढोबळ आकडेवारी आहे का. कारण या इतक्या मोठ्या समुदायामध्ये ज्या पद्धतीनं अधिक वस्तुनिष्ठपणे येणाऱ्या काळातला जे सर्वेक्षण अपेक्षित आहे तेवढं वस्तुनिष्ठ सर्वेक्षण यामध्ये झालं असावं का. प्रकाश पवार, तुम्हाला काय वाटतंय? सर्वेक्षणामुळे झालं का नाही याच्याबद्दलच्या शंका खूप लोक घेऊ शकतात. आणि मुद्दा असा आहे की हे ज्ञान जे सरकारने गोळा केलेलं आहे, सरकार ज्याचा निर्माता आहे, ते सरकारचा हेतू त्याच्यामध्ये काहीतरी असणार आहे की जो हेतू सर्वांचं कल्याण करणे हा तर फार कमी असणार आहे किंवा दुय्यम पातळीवरती असणार आहे. पहिल्या पातळीवरती या ज्ञानाचा उपयोग आपल्या राज्यकर्त्या वर्गासाठी कसा करायचा याच्याबद्दलचा हे लोक पहिला विचार करत असणार आहेत. परंतु तरी सुद्धा मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे असं असून सुद्धा आपण असा विचार करूयात की या ग्रामीण भारताची अशी वस्तुस्थिती असेल तर या वस्तुस्थितीला पुन्हा एक अजून प्रश्न विचारला पाहिजे की ग्रामीण भारतामध्ये श्रीमंत लोक आहेतच का नाहीत. तर उत्तर त्याचं आहे, आहेत लोक. मग उत्तर दुसरं निर्माण असं होतं की गरीब लोक कोण आहेत. आणि जे लोक गरीब आहेत त्याच्यामध्ये मगाशी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे की याच्यामध्ये अनुसूचित जातीचे लोक जास्त असतील, अनुसूचित जमातीचे लोक जास्त आहेत. हे जर क्रमवारी पाहिली, मुस्लिमांची लोकसंख्या जास्त असण्याची ग्रामीण भागामध्ये दाट शक्यता आहे. ही जोडल्यानंतरच आपल्याला सार्वजनिक धोरण कसं ठरवावं हे समजू शकतं. नाहीतर सरधोपटपणे आपण ग्रामीण भारत हा मागासलेला आहे असं धोरण ठरवलं तर ते श्रीमंतांच्याच पुन्हा फायद्याचं होऊ शकतं का ग्रामीण भागातल्या, ते ग्रामीण भागातल्या गरिबांच्या फायद्याचं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तपशिलाची अत्यंत गरज आहे की जो तपशील जिल्हानिहाय वेगवेगळे संकेत सांगू शकेल, विभागनिहाय वेगवेगळे संकेत त्याचे असतील आणि राज्यानुसार वेगळं त्याचं वेगळेपण असू शकतं. परंतु हे सगळं जर दडपून टाकून आपण एकाच मानदंडाने मोजायला लागलो तर ग्रामीण भागामध्ये
श्रीमंती ज्यांच्याकडे आहे ती लपवण्याचं सुद्धा काम ह्या अहवालामधून होण्याची दाट शक्यता नक्की. आहे. मूळ मुद्दा तुम्ही जी भीती साधार व्यक्त करताय, पुन्हा सुषमाताई हाच प्रश्न आहे की हे जेवढं वस्तुनिष्ठ पद्धतीनं हे सर्वेक्षण व्हायला हवं ते होताना दिसतंय का अगदी जातनी आहे. म्हणजे विविध गट जे आहेत, SC असतील, ST असतील, अगदी NT असतील किंवा OBC असतील, या सगळ्यातले जेवढे इतर घटक आहेत, जे छोटे छोटे अधिक छोटे जे जात समूह आहेत, त्यांच्यापर्यंत हे सर्वेक्षण पोहोचलं असावं का, आणि इथून पुढे पोहोचण्याची काही आवश्यकता तुम्हाला त्या दृष्टीने वाटते का? की त्यांच्यापर्यंत पोहोचलं असण्याची शक्यता तशी दिसत नाहीये आता. म्हणजे हरिनरके सांगतोय त्याच्याप्रमाणे दिसत नाहीये, परंतु तिथपर्यंत पोहोचायला हवंच आहे. म्हणजे मी पुन्हा माझा मगाचा मुद्दा पुन्हा एकदा जोरात मांडीन की जेंडरचाही इश्यू त्याच्यामध्ये आलाच पाहिजे. स्त्रियांचा विकास किती, कारण त्यांचा विकास नसेल तर समाज बदलत नाही. हे फुल्यांचं म्हणणं आपण फक्त ऐकतो पण ते प्रत्यक्षात आपण घडवत नाही. मुद्दा असा आहे की ते खरंच तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे. काही मुलांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यावर मला बोलायला आवडेल जास्ती. की होतं असं की कॉलेजमध्ये आल्यानंतर काही टक्के जागा या आरक्षित आहेत म्हणल्यानंतर एक वर्गातली मुलं थोडीशी अपसेट होतात आणि त्यांच्यामध्ये दरी निर्माण होते. हे मीही जवळून पाहिलेलं आहे. परंतु त्या मुलांना जर परिस्थिती समजावून सांगितली तर त्यांच्यामध्ये बदल घडू शकतात, घडत नाही तसं नाही. आणि मला असं वाटतं शिक्षणाचा भाग म्हणून तुम्ही जे शिकवता त्याच्यातच काय आहे आपला समाज, तिथे जर आहे जातीची उतरण तर ती तेव्हापासूनच मुलांना जर समजली काय परिस्थिती आहे ही शिक्षणाचा भाग म्हणून जर मुलांना कळली, त्यांना गावगाडा वाचायचं त्राणही नसेल आजकालच्या मुलांना. तर त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की ती जी काही आहे परिस्थिती ही जर अत्यंत लहानपणापासून त्यांच्या आपण भान आणलं त्याचं तर त्याचा कुठेतरी उपयोग होणार आहे. आणि हा सर्वे जास्त चांगल्या पद्धतीने अजून व्हायला पाहिजे. पण तरी सुद्धा आजची परिस्थिती समोर जी आलेली आहे ती मला असं वाटतं तितकीच विदारक आहे. आणि हे सरकारचे आकडे आहेत, हे कोणीही बाकी संस्थांनी, सामाजिक संस्थांनी, खाजगी संस्थांचे आकडे नाहीयेत. आणि म्हणून ते जरी प्रमाण मानलं तरी आपल्या असं लक्षात येतं की तळागाळापर्यंत विकास जाण्यासाठी खूप काही काम करायला हवंय. नक्की. अर्थात रजिताई तुमच्याकडे येतो, पण महेश अगदी एक ब्रेक घ्यायचा त्यापूर्वी थोडक्यात काय म्हणाल की या सगळ्या सर्वेक्षणामध्ये कुठेतरी सरकार अजूनही राजकीय भीतीपोटी किंवा राजकीय त्याचे जे काही पडसाद उमटतील त्यापोटी जातीय सर्वेक्षणातली याच्यातली माहिती समोर आणत नाहीये, की आणखीन पुढे काय घडण्याची शक्यता वाटते? नाही, मला तरी एक त्यातला मुद्दा स्पष्टपणे दिसतो की 1951 नंतर ज्या पद्धतीने म्हणजे 51ला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या माध्यमातून हे जातीय सर्वेक्षण रोखण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यानंतर सुद्धा सातत्याने काँग्रेसचं जे सरकार होतं त्या काँग्रेसच्या सरकारने ही जातनिहाय जनगणना होऊ दिली नाही. आणि आत्ता पहिल्यांदा त्यावर चर्चा होते आणि पहिल्यांदा ती जनगणना समोर येण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत. तरी पण प्रत्यक्षात ती जनगणना आपल्या समोर आलेली नाही. त्यामुळे याच्यामध्ये राजकारण निश्चितच आहे, कारण ज्या तथाकथित पुढारलेल्या जाती आहेत आणि ज्यांच्याकडे राजकीय नेतृत्व ज्यांच्या हातात एकवटलेलं आहे आणि त्यांनी आपल्या सामर्थ्याचा आभास निर्माण केलेला आहे, त्यांना तो आभास कायम ठेवण्यासाठी या सगळ्या आकडेवारीचा उपयोग होणार नाही. त्यांचं जे खरं चित्र आहे ते भांडं फुटण्याची चिन्ह आहेत. कारण तुम्ही जर बघितलं 1931च्या जनगणनेमध्ये मराठा समाजाची जी संख्या होती संपूर्ण ती देशभरातली होती 2.21%, पण त्याच्यामध्ये साधारणतः महाराष्ट्रातल्या जनसमूहाचं प्रमाण जास्त होतं. आणि त्या उलट राणे समितीने आता नुकताच जो दिलेला अहवाल आहे त्याच्यामध्ये मराठ्यांचं प्रमाण 32% आहे. त्यामुळे हे सगळं जे आहे हे दडवण्यासाठी सगळे राजकीय पक्ष पुढे येतील की काय, एकत्र येतील की काय, ही साधार भीती वाटते. त्यामुळे आपण सगळ्यांनी जागते रहो हीच भूमिका या सगळ्या याच्यात घेतली पाहिजे. नक्की जागते रहो ही भूमिका असायलाच लागेल. पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि या ब्रेकमध्ये अर्थात सगळ्यात महत्त्वाचे जे दोन मुद्दे आपल्याला आणायचे, जे हरिनरके यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की या सगळ्या आकडेवारीचा येणाऱ्या काळामध्ये सरकारी योजनांमध्ये काय त्याचं प्रतिबिंब उमटणार आहे किंवा नाही, आणि तशी प्रामाणिक भूमिका सरकारची, केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारांची असणार आहे किंवा नाही, हेही आपण चर्चेला घेणार आहोत ब्रेकनंतर.
सामाजिक, आर्थिक आणि जातीनिहाय जनगणनेमुळे नेमकं काय घडणार आहे भारतामध्ये आणि आतापर्यंत जे सर्वेक्षण झालेलं आहे त्या सर्वेक्षणामध्ये काय घडलंय ते आपण तपासायचा प्रयत्न केला आहे आणि त्यात मान्यवरांनी ज्या काही आपल्या प्रतिक्रिया आहेत त्या दिलेल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा आपण या संदर्भामध्ये प्रश्न विचारला की या देशातलं जे राजकारण आहे आमूलाग्र बदलणार आहे का या जातीनिहाय जनगणनेमुळे, काय त्यांची मतं आहेत ते आपण बघूयात. माझ्या अंदाजानं ते बदलायला सुरुवात झालेलं आहे. बिहारमध्ये माझ्या माहितीप्रमाणे जर कदाचित माघार घेतली नाही किंवा आताही त्यांनी असणारा पुढाकार घेतला तर आपल्याला असणारं इथं पहिल्यांदा ब्राह्मण समाजाचं असणारं नेतृत्व होतं. कारण की मी फॉरवर्डमध्ये 2 करतो, एक ब्राह्मण आणि नॉन ब्राह्मण फॉरवर्ड ह्याच्यामध्ये आहे. सेकंड फेजमध्ये असणारा म्हणजे फॉरवर्डमधला नॉन ब्राह्मीण हा असणारा पुढे आला. मंडल नंतर असणारा ओबीसी त्या ठिकाणी पुढे आला. आणि आता आपल्याला असणारे दिसते की माझीच्या निमित्ताने किंवा इतर ह्या सगळ्या असणाऱ्या निमित्ताने आता असणारा अति पिछडा वर्ग म्हणजे ओबीसी मधला मागासवर्गीय असं म्हणा, म्हणजे 2 ह्याच्यामधला जर केला तर ओबीसी मधला आर्थिक दृष्टिकोनातून विकसित झालेला आणि ओबीसी मधला आर्थिक दृष्टिकोनातून अविकसित झालेला असा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये असणारा रिफ्ट त्या ठिकाणी आलेली आहे. माझीच्या निमित्ताने बिहारमध्ये आपल्याला असणारा ते कदाचित ओपनली दिसला असता आपल्याला त्या ठिकाणी. त्याच्यामुळे या सेन्ससच्या रिपोर्टमध्ये असणारा पॉलिटिकल बदल होतोय का तर मी म्हणेन नाही. ही प्रोसेस चालू झालेली आहे. फक्त या रिपोर्टमध्ये तिथे असणारा वेग आला असता आणि पॉलिटिकलायझेशन जे काही समाजांचं झालेलं, जे काही जातींचं झालेलं नाही, कदाचित त्यांचा असणारा पॉलिटिकलायझेशन झालं असतं. आणि बाबासाहेब जसं म्हणाले होते की विकासाची किल्ली ही सत्तेची गुरु किल्ली आहे, तर त्या दिशेने ते असताना त्या ठिकाणी चालत गेले असते. नक्की जी सत्तेची गुरुकिल्ली तुम्ही म्हटलेत की त्या पार्श्वभूमीवर पुन्हा प्रकाश पवार जे सर्वेक्षण आहे त्या सर्वेक्षणामधला तुम्ही अगदी थेट ज्या पद्धतीनं जी आकडेवारी समोर येताना दिसते ही आकडेवारी येणाऱ्या काळामध्ये अधिक सखोलवर ज्यावेळेला जाईल त्यावेळेला जे अपेक्षित आहे, हरी नरकेंना मगाशी त्यांनी म्हटलं की खरं तर चर्चा आपण त्या मुद्द्यावरती, त्या इम्पॅक्टवरती केली पाहिजे जिथे हे समाज बदलाची प्रक्रिया मोठ्या झपाट्यानं सुरू होईल. ती प्रक्रिया खऱ्या अर्थाने या सगळ्या आकडेवारीच्या आधारानं होण्याची सुरुवात झाली असं तुम्हाला वाटतंय का? मला असं ह्याच्याबद्दल वाटत आहे की सरकार म्हणजे ते पाठीमागचं सरकार असू द्या किंवा आत्ताचा असू द्या, तो एक रुलिंग क्लास असतो आणि रुलिंग क्लास नेहमी आपल्या फायद्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणून त्यांनी हे जे सर्वेक्षण केलं ते खरं तर मला असं वाटतं की ते करायला गेले होते गणपती आणि झालाय मारुती. म्हणजे मला म्हणायचं थोडक्यात असं आहे की यातून फार विदारक चित्र ग्रामीण भारताचं निर्माण झालेलं आहे. आणि हे ग्रामीण भारताचं इतकं विदारक चित्र आल्यानंतर पुढचा प्रश्न हरी नरके जसे म्हणाले तसं की यातून योजना तयार करण्यासाठी किंवा पॉलिसी ठरवण्यासाठी उपयोग होईल का तर निश्चितच होईल, याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. परंतु मुद्दा असा आहे की आपली राज्य संस्था कोणती आहे असा आपण त्या राज्य संस्थेलाच प्रश्न विचारला तर आजची आपली राज्य संस्था ही नवा अभिजात राजकीय राज्य संस्था आहे की ज्या राज्य संस्थेला सामाजिक कल्याणामध्ये कसलाही रस नाही, ज्यांना सार्वजनिक कल्याणासाठी धोरणं ठरवणं आवडत नाही, अर्थसंकल्पामध्ये पैसे ठेवणं आवडत नाही, अशी जर राज्य संस्था भारतामध्ये 1991 पासून आजपर्यंत आहे. नुसती ती भाजपची आहे असं नाही, इतक्या दिवसांची ही राज्य संस्था आहे. हिला हे कसं काय आवडेल की बाबा आपण एससीसाठी वेगळं धोरण ठरवू किंवा वेगळी पॉलिसी ठरवू. त्यांनी आधीच ते केलं नव्हतं तर ते आत्ता करू शकत नाही. परंतु तरी देखील यातून एक मुद्दा निर्माण असा होतो की या नव्या राज्य संस्थेच्या पुढे आणि नव्या सरकारच्या पुढे मात्र मोठ्या प्रमाणावरती एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. हे आव्हान कदाचित या सरकारला जर पेलवलं नाही, या राज्य संस्थेला पेलवलं नाही तर यातून जन आंदोलनांचा रेटा खूप मोठ्या प्रमाणावरती वाढेल आणि जो रेटा वाढेल त्यातून मात्र सरकारला स्वतःचं रूप बदलावं लागेल असं चित्र मात्र या सर्वेक्षणातून पुढे येताना दिसतं. तुम्ही जे म्हणताय की जन आंदोलनाचा रेटा वाढेल तो रेटा वाढायलाच हवा लोकशाहीमध्ये, त्याच्यामध्ये काही शंका नाहीये. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे जो तुम्ही अभिजात राजसंस्था जी नवी तयार झाली असं म्हणताय त्याबरोबर रजत तुम्हाला असं वाटतं की एक नवा अभिजात असा समाजही झालाय सर्व धर्मांमध्ये, सर्व जातींमध्ये की जो म्हणतोय की हे असं काही करायची गरज नाहीये आणि अशा मोठ्या
समाजाची जी काही प्रवृत्ती गेल्या 91 सालपासूनची आपल्या समोर आलेली आहे, त्या समाजाला सुद्धा या सगळ्या आकडेवारीतनं कसं याच्यामध्ये या सगळ्या अभिसरणाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जाणार आहे, या संदर्भात काही राजकीय तयारी सगळ्याच राजकीय पक्षांची तुम्हाला होताना दिसते का? नाही, प्रकाश पवारांशी मी सहमत आहे. आत्ताच्या राज्यव्यवस्थेचं जे स्वरूप आहे त्याच्या संबंधी. पण दुसरं जे आहे की त्यांना म्हणजे कल्याणकारी योजनांमध्ये जास्त इंटरेस्ट नसून ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे ते पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आत्ताची जी राज्य सत्ता आहे त्यांना याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये विशेष इंटरेस्ट असल्याचं दिसत नाही आणि त्यांच्या हल्लाखीचं ते झालं. पण दुसरं म्हणजे नवमध्यम वर्ग आणि उपभोगवादाची संस्कृती निर्माण झालेली आहे. त्यामुळे कोणाला या सगळ्याच्याशी काही घेणं देणं नाही असंही चित्र निर्माण झालेलं आहे. पण मी थोडीशी मागे अजून ह्याच्या हरी नरके जे म्हणाले होते मगाशी मी बोलू इच्छित होते तेव्हा, त्याच्यात एक की सरकारी योजना ज्या आहेत, सरकारी धोरणं जी आहेत, ते सरकारी बजेट जे आहे त्याच्या संबंधी ते बोलत होते की बजेट असायला हवं आणि ते वाढवलं जायला हवं हे ते म्हणाले. पण मी तुम्हाला सांगते की मागच्या सरकारने अल्पसंख्याक समुदायासाठी कितीतरी योजना आखल्या, कितीतरी कार्यक्रम आखले. पण आम्ही भारतीय शिक्षण संस्थेतर्फे भटक्या विमुक्त मुसलमानांचा जो अभ्यास केला, म्हणजे जे मी मार्जिनलाइज विदिन मार्जिनलाइज म्हणते, त्या भटक्या विमुक्त मुसलमानांमध्ये आम्हाला असं आढळलं की 93% भटक्या विमुक्त मुसलमानांपर्यंत एकही सरकारी योजना पोहोचलेली नव्हती. तर त्यामुळे नुसत्या योजना होऊन आणि बजेट ठेवून चालणार नाही. बजेट ठेवून नुसतं का चालणार नाही तर मी तुम्हाला एक रेफरन्स देते. अमर्त्य सेनांनी जे लिहिलेले, म्हणजे प्रकाश पवार आत्ताच्या जे अभिजानवादी सरकारचं बोलतायत, अमर्त्य सेन असं म्हणतात की भारत हा आपल्या सकल उत्पन्नाचा 1.2% हेल्थवर खर्च करतो आणि चीन 3% करतं आणि मोदी सरकारने हे आरोग्यावर होणारा हा खर्च जो आहे तो 1.2% वरनं 1 वर आणलेला आहे. आता हरी नरकेंनी विचार करावा की आपण जेव्हा असं म्हणतोय की हे मार्जिनल सेक्शन आहे, जातीनिहाय हे सर्वेक्षण झालं तर मग त्यांच्या मोजमाप झालं की मग त्यांच्या विकासासाठी योजना आखता येतील असं एकीकडे म्हणायचं, म्हणजे हे दोन चेहरे जे आहे तर ते प्रकाश पवारांच्या म्हणण्यातनंही समोर येत आहे की आपण असं ठाम धरू शकतो का की हे होणार आहे. नाही, नक्की. आपण पुन्हा हरी नरके हा जो विरोधाभास आपण सातत्यानं बोलतोय, पण त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की समाज, जो नवा समाज जो तयार झालेला आहे 1991 नंतर, एक जी तथाकथित कॅपिटलिस्ट त्याच्यातनं आलेली जी मानसिक प्रवृत्ती आहे सगळ्या लोकांची, त्याच्यामध्ये कंझ्युमरिझम असेल, आपल्यासारखे अगदी म्हणजे शहरामध्ये अगदी सगळ्यांनी मान्य करायला हरकत नाही की आपण ते सहजी आत्मसात केलेलं आहे आता हे सगळं जगणं जे आहे ते. त्यावेळेला ती जी देणं जे आहे आपलं त्या ग्रामीण भागाला जे देणं असायला पाहिजे ते देणं मानणारा आता समाज नाहीये. त्यामुळे राजकारण सुद्धा त्या समाजाच्या मागे, शहरी समाजामागे फरफटलं जात आहे असं तुम्हाला वाटत नाहीये का? मला स्वतःला या संबंधामध्ये एक पहिल्यांदा खुलासा करणं गरजेचं वाटतं. जनगणना आयुक्तांच्या मार्फत ही पाहणी झालेली नाहीये. दर 10 वर्षांनी आपली जनगणना जी होते त्याच्यासाठी एक वेगळं जनगणना आयुक्तांचं कार्यालय आहे, त्याची एक यंत्रणा आहे, त्याच्या मार्फत पाहणी व्हावी अशी आपली मागणी होती. परंतु केंद्र तीन डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. मला एक सांगू द्या. मला सांगू द्या की जनगणना आयुक्तांच्या मार्फत ही पाहणी झालेली नाही. त्याच्याऐवजी ग्रामीण विकास मंत्रालयाने जी पाहणी केली ती ग्रामीण भागातली ती माहिती आता पुढे आलेली आहे. शहरी विकास मंत्रालयाने सुद्धा याच्या संबंधामध्ये काम केलेलं आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याचा अजूनही पुरेसा डाटा तिथपर्यंत पोहोचलेला नाहीये. अनेक राज्यांमध्ये हे काम चालू आहे, काही राज्यांमध्ये काम झालंय. त्यामुळे आता जी आकडेवारी पुढे आलेली आहे ती ग्रामीण मंत्रालयानं, ग्रामीण विकास मंत्रालयानं केलेल्या माहितीच्या आधारे अंतरिम अशा प्रकारची ही माहिती आहे. मला स्वतःला असं वाटतं की जेव्हा शहरी मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय आणि सर्व राज्यांचा एकत्रित डाटा आपल्या समोर येईल त्यावेळेला आपल्या समोर अधिक नेमकेपणाने आपल्याला बोलता येईल. नंबर 1. नंबर 2, मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की आपण फार चांगला प्रश्न उपस्थित केला की राजकारणाचा पोत बदलेल का, राजकारणाचं स्वरूप बदलेल का? माझं उत्तर हो असं आहे. त्याचं कारण असं आहे की भारतीय राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये, निवडणुकांमध्ये संख्येला महत्व आहे आणि संख्या जर का या देशामध्ये अनुसूचित जाती,
अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय यांची खूप मोठी आहे असं या निमित्ताने पुढे आलं तर राजकारणाचा कल बदलू शकेल, राजकारणाचा पोत बदलू शकेल. पण हे नकोय म्हणून तर ही जातनिहाय आकडेवारी दडवली जाते आहे. जातनिहाय आकडेवारी दडवण्याच्या मागचा हेतूच मुळी हा आहे की ओबीसींची नेमकी किती ताकद आहे ते त्यांना कळताच कामा नये. ते त्यांना जर कळलं तर त्यांना राजकीय भान येईल, त्यांचं राजकीय आकलन बदलेल आणि त्यानुसार भारतीय लोकशाहीच्या निवडणूक व्यवस्थेमध्ये नवे पायंडे निर्माण होतील, नवं ध्रुवीकरण होईल. आणि ते व्हायला नको आहे म्हणून आता तरी चित्र निर्माण असं केलं जात आहे की शहरी विरुद्ध ग्रामीण. मी ग्रामीण भागाच्या बद्दल अतिशय आस्था बाळगणारा माणूस आहे, मी स्वतः खेड्यातनं आलेलो आहे. परंतु या संबंधातली संपूर्ण आकडेवारी पुढे आल्यानंतर आणि जातनिहाय आकडेवारी पुढे आल्यानंतर या देशातल्या अनुसूचित जातींची, या देशातल्या अनुसूचित जमातींची, या देशातल्या इतर मागासवर्गीयांची नेमकी काय स्थिती आहे ते कळेल आणि राजकारणामध्ये त्यांचा वाटा त्यांना मिळतोय का अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होतील आणि नवं वळण राजकारणाला लागेल अशी मला खात्री वाटते. नक्की सुषमाताई, या खात्रीसह आणखीन राजकारण जे ज्या दिशेने या सगळ्या आकडेवारीच्या आधारे जायला हवं ती दिशा कुठली असायला हवी असं वाटतं? नाही, आता हरी नरके म्हणते तसं इतकं ते खूप फास्ट होईल असं मला नाही वाटत आहे. त्याची खूप ती स्लो प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या लोकांना, ग्रामीण पातळीवरच्या लोकांना भान आणण्याचं फार मोठं काम हे करावंच लागेल. म्हणजे माझ्या मगाशीच मनात आलं होतं की महाराष्ट्राची आकडेवारी अजून डोळ्यासमोर आलेली नाहीये पूर्णपणे काय आहे, पण त्याचा साधारणपणे अंदाज येतोय. असं काहीतरी फार वेगळी महाराष्ट्राची असेल असं मला वाटत नाही, कारण फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हे फक्त तोंडात आहे. हे आपण जर जमिनीवर पाय ठेवून बोलायचं ठरवलं तर तसं काही घडतं असं आपल्याला दिसत नाहीये. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे भान आणण्याची जबाबदारी कुठेतरी अनेक जणांची आपली आहे आणि ते आपण विसरून चालणार नाही. आणि म्हणून त्या पद्धतीने चळवळी अजून स्ट्रॉंग होण्याची गरज आहे मला असं फारच मनापासून वाटतं. ह्याचं कारण तर आपण तळागाळापर्यंत अजून जास्त पोहोचणार आहोत आणि एकूणच सगळ्या लोकांना आपण सर्व पद्धतीचं भान देणार आहोत. एका पातळीला आपल्याला हे दिसतं या पद्धतीचा ग्रामीण भागातली अशी परिस्थिती आणि दुसऱ्या बाजूला मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे जागतिकीकरणाने आलेला जो रेटा आहे आणि त्यातनं जे काही आपण अत्यंत उपभोगीवादी पद्धतीने हे संपूर्ण सगळी जी गोंधळ निर्माण झालेले आहेत संपूर्ण, तर ते अत्यंत मला असं वाटतं की त्रासदायक आहेत एका पातळीवरती आणि ग्रामीण भागातल्या लोकांना अजून तळागाळात घालवणारे आहेत. खूप सोपं नाहीये ते त्यांना ते भान आणणं. आणि कोणतीही राजकीय शक्ती आज जर पाहिलं तर कोणत्याही राजकीय शक्तीला अशी फार इच्छा दिसत नाही आणि ते ज्या पद्धतीने हँडल करतात. म्हणजे मला मगाशी काही जण बोलताना असं एक मनात आला मुद्दा की ग्रामीण भागातली ही जनता जी फारशी शिक्षित नाही त्यांना काय पद्धतीने विकत घेतलं जातं हे काही आपल्याला माहित नाहीये. असं नाहीये खरं परिस्थिती तशी, किंवा ज्या पद्धतीने हेच राजकीय लोक त्यांना हातभट्टीची दारू काय पद्धतीने पाचतात आणि काय पद्धतीने त्यांना गप्प ठेवतात त्यांचा विकास झाला तर राजकीय लोकांना त्रासदायक आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा खूप विकास व्हावा अशी काही इच्छा या राजकीय लोकांची नाहीये आणि त्याच्यामुळे हा रेटा फक्त या सर्व्हेनी निर्माण होणारा नाहीये. आता हरी नरके म्हणाले तसं खरं आहे की तीच आकडेवारी पुढे आली तर बदलायला पाहिजे, पण ते बदलेल अशी काहीतरी खोटी आशा आपण बाळगावी असं मला स्वतःला अजिबातच वाटत नाहीये. त्याचं भान आपल्याला फारच खोलवर यायला पाहिजे आणि खूप खूप सारं काम त्याच्यासाठी करण्याची गरज आहे असं मला वाटतं. नक्की, अगदी आव्हानात्मक परिस्थिती आहे महेश. जो सातत्यानं उल्लेख आपण केला की 1991 नंतर बदललेला समाज आणि हा जो बदललेला समाज आहे या समाजाला आत्ताचा जो आपण ग्रामीण आर्थिक सामाजिक जो काही सर्वे म्हणतोय, सर्वेक्षण म्हणतोय, त्या सर्वेक्षणाच्या बद्दलचं भान जरी आलं तरी काही प्रश्न सुटतील असं म्हणायला जागा नाही. मी थोडंसं मागे जातो. 1991च्या ऐवजी एक आणीबाणी नंतर बदललेला समाज असं आपण याच्याकडे जरा बघूया. आणीबाणीच्या पूर्वीच्या काळातली जेवढी सामाजिक आंदोलनं या देशामध्ये उभी राहिली होती त्या सगळ्या सामाजिक आंदोलनामध्ये, राजकीय आंदोलनामध्ये इथला मध्यम वर्ग मोठ्या प्रमाणात समाविष्ट होताना दिसत होता. आणि आणीबाणी नंतर त्याला जे वैफल्य आलं इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर तो पूर्णपणे आपल्या कोशात गेला आणि त्यामुळे समाजाला नेतृत्व देण्याचं, समाजासाठी आपण काहीतरी करण्याचं जे त्याचं
त्या आधीचं काम होतं ते काम तिथे थांबलं. या मध्यमवर्गीय समाजातली जी सगळी हुशार मुलं होती, बहुतांश हुशार मुलं होती, ही विदेशामध्ये गेली आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा व्हॅक्यूम आपल्या समाजात निर्माण झालेला दिसतो. आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या सुमारासच सांगितलं होतं की इथल्या समाजामध्ये जर शिक्षण व्यवस्था आपल्याला स्वतःची निर्माण करायची असेल तर आपल्याला कौशल्याधारित म्हणजे ज्या जातीय व्यवस्थेमध्ये जे कौशल्य इथल्या लोकांमध्ये होतं त्यावर आधारित अभ्यासक्रम निर्माण करा आणि त्यावर इथल्या समाजाला, इथल्या 12 बलुतेदारांना, अलुतेदारांना एक वेगळ्या पद्धतीने जगण्याची प्रेरणा द्या. महात्मा गांधींनी खेड्याकडे चला आपल्याला सांगितलं होतं. महात्मा गांधींनी खेडी समृद्ध झाली तर हा देश समृद्ध होईल. इथल्या समाजातला जो सर्वसामान्य माणूस आहे त्याचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून विकासाचं प्लॅनिंग करायला सांगितलं होतं. परंतु त्यांच्या नावाचा जयघोष करणाऱ्या सगळ्या नेत्यांनी त्यांच्या त्या वचनांकडे, त्यांच्या त्या शिकवणुकीकडे दुर्लक्ष केलं आणि त्यानंतरचा जो काही घोळ झालेला आहे तो आपल्याला आता दिसतोय. सध्याची परिस्थिती जर अशी बघितली की खेडी ओस पडत चाललेली आहेत आणि जो इथला जो शेतकरी ज्याच्या म्हणजे ॲग्रिकल्चर इज कल्चर ऑफ इंडिया असं म्हटलं जात होतं, ज्या कृषीवर आधारित इथली जी संस्था पूर्ण परिसंस्था होती, म्हणजे भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा एकूण आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा 58% हिस्सा होता आणि तो आता 13-14% येऊन ठेपलेला आहे. तर ही जी सगळी पडझड आहे ही पडझड रोखली गेलेली नाही. त्यामुळे शहराकडे लोंढे मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत आणि शहरातले जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या टोळधाडी ग्रामीण भागातल्या जमिनींवर आलेल्या आहेत. म्हणजे आम्ही खेड्यामधले लोक आहोत, आमच्या खेड्यामधल्या मुलांना अमिताभ बच्चन होण्याची स्वप्न पडतायत आणि अमिताभ बच्चनला शेतकरी व्हायचं आहे. तर हा जो विरोधाभास आहे हा विरोधाभास प्रचंड अस्वस्थ करणारा आहे आणि मला सातत्याने सांगायचं आहे की इथल्या सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर खूप मोठी जबाबदारी आलेली आहे. आता जे म्हणजे भारतामध्ये इतके NGOज आहेत की दर 400 माणसामागे एक NGO नोंदलेली आहे आणि त्यांना येणारा पैसा अफाट आहे. तो कुठे जातो? म्हणजे जसं आम्ही राजकारण्यांना धारेवर धरतो तसं आता या तथाकथित समाजसेवकांना धारेवर धरण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे या सगळ्यांना एकत्र येऊन, सगळ्यांना एकत्र करून एक नवी मोठ बांधून एक नव स्वराज्याचं एक आंदोलन उभं राहिलं पाहिजे, तरच या ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थाने उत्थान होईल. नक्की. अर्थात वेळ संपला. सुषमाताई, मी तुमचा हात बघतोय, तुम्हाला बोलायचं आहे पण सगळ्यांना खरं तर बोलावंसं वाटेल असा हा विषय आहे. वेळ संपलेली आहे, माफ करा मला सगळ्या मान्यवरांनी, पण तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की ही जी आकडेवारी आहे ही सुरुवात आहे. बदलाची प्रक्रिया कशी घडते हे सरकार आणि तुम्ही आम्ही सगळेजण ठरवणार आहोत आणि अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण डोळसपणे बघायला पाहिजे नेमकं काय घडतंय आणि हे घडत असताना ग्रामीण भारताची ही जी विदारक परिस्थिती आहे त्याच्यावरती काहीतरी आपण सगळ्यांनी, समाजात, शहरामध्ये राहणाऱ्या सगळ्या मंडळींनी काहीतरी याच्यावरती ठोस असं काम करायला हवं, याबद्दल काही शंका नाही आहे. धन्यवाद. नमस्कार.